कलियुग आहे. या कलियुगातली लोक जरा विचित्र झाली आहे. कसं तुम्ही मला कसं काय ऐका, या कलियुगामध्ये कसं झालंय, आपण एकाच देवाची कधी भक्ती करत नाही म्हणता कुशल. एका देवाची आपण भक्ती करत नाही. आपलं कसं झालं, वार बदलला का भक्ती सुद्धा. तुम्ही मला कसं काय ऐका, सोमवार आला की आपण महादेवाची भक्ती करतो, बरोबर ना. सोमवार आला की आपण महादेवाची भक्ती करतो आणि काय म्हणतो, हे भोळा शंकरा आवड तुला वेळाची वेदाच्या पानाची, हे भोळा महादेवा. सोमवार गेला की मंगळवार येतो आणि मंगळवारी आपण कोणत्या देवीची भक्ती करतो, बसलेल्या मंडळी. मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन 75% घेतच नाही, त्रास मी देत नाही. पण ऐका, आजपासून नवीन नियमाचे 1 रुपये सुद्धा घेणार नाही. पण ऐका, तो आमच्या गायकांनी आणि आमच्या दादाचं वादन जर तुम्हाला जर आवडलं ना, प्रमाण जर आवडलं, चाल आवडली ना, तर कमीत कमी आमच्या नावानं टाळी वाजत चला. आता नका वाजू, नंतर वाज. म्हणजे जरा आमच्या जीवाला बरं वाटतं. तर आम्ही घर दार बायको मुलं सगळं सोडून तुमच्यासाठी या ठिकाणी आलो आहे. कारण या ठिकाणी टाळी वाजवायला अजिबात घाबरायचं नाही. कारण या ठिकाणी हा मंडपाचे हा इतरांचा मंडप नाही, हा धर्माचा मंडप आहे. या ठिकाणी साक्षात जगाचा मालक या ठिकाणी येतो म्हटलं जातं. ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, ज्या ठिकाणी भजन कीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी जगाचा मालक त्या ठिकाणी येत असतो. आणि म्हटलं जातं, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मला सांगा, आज या ठिकाणी हे मैंदळ गाव नाही बा, बघा हे मैंदळ गाव नाही. आज या ठिकाणी साक्षात पंढरपूर या ठिकाणी उतरला आहे. मग मला सांगा, आपण भजन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. मन मोकळ्या टाळी वाजवायची, अशी काही वाजवायची. भाकरी कशी जोरात खातात बरं. मग टाळी जोरात वाजवायची, कारण टाळी वाजवण्याचं महत्व फार आहे. सांगेल मी तुम्हाला, आपण टाळी वाजव. चला विठाला विठाला आणि मंगळवारी आपण कोणत्या देवीची भक्ती करतो, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई कृपा करी माझ्यावरी जागरी पोरास करी. आई कृपा करी माझ्यावरी जागरी पोरास करी. आई गोंधळा आपण लय भाग्यवान आहे. आमच्यापेक्षा तुम्ही लय भाग्यवान आहे की जगाची आईचं माहेर या भागातलं आहे. कारण आपण त्या भगवान परमात्म्याचं भक्ती केली पाहिजे. ऐका, मंगळवार गेला की बुधवार येतो आणि बुधवारी आपण कोणत्या देवाचं भजन करतो? कोणत्या देवाचा? पांडुरंगाचं भजन करतो. पांडुरंगाचं भजन झालं
बुधवार गेला की गुरुवार येतो आणि गुरुवार आला की दत्तात्रय प्रभूंचा आपण भजन करतो, हात धरतो, दत्तात्रय प्रभूंकडे पाहतो आणि एकच म्हणतो, तीन शिराचा दत्ता तुला दिल कोणी वरदान. गुरुवार गेला की शुक्रवार येतो आणि शुक्रवार आला की काय म्हणतो आपण, अंबाबाई लाड लाड या गा, अंबाबाई लाड लाड ये गा, दरीला सराग, दरीला सराग, दरीला सराग, दरीला पण काही अडचण नाही. बघा शुक्रवार आला की आमचे माता मावळे फार छान म्हणतात, जय संतोषी माय ठाणे काय, आणि तिकडच जाय. आणि शुक्रवार गेला की शनिवार येतो आणि आपण काय म्हणतो, हे दुःख रविवार येतो आणि रविवारी त्या भगवान खंडेरायाला आपण प्रार्थना करतो आणि काय म्हणतो, पुरला आयुष्य माझा बाकीचा काही नाम मंत्र तुझा घोकीत राही, अशी मला बुद्धी द्यावी, मनाची शुद्धी व्हावी, अशी मला बुद्धी द्यावी, मनाची शुद्धी व्हावी. उजळण चंदनाला उजळण चंदनाला उजळेला कडेराया
कापता रेवाल का तुम्ही काही वाजत चला बघा. शनिवार गेला, रविवार गेला आणि रविवार आला की मग आपण त्या खंडेरायाची आपण भक्ती करतो. मायबा जीवनात आल्याच्या नंतर एकाच देवाची भक्ती करा, एकाच देवाला शरण जा. पण कसं आपुला तो येगा देव करुणी घाला, आपला तो देव एक करुणी घाला, तेरी विना जीवा सुखानो हे, तेरी विना जीवा सुखानो हे, तेरी विना जीवा सुखानो हे. ही रती माये का दुखाची जनिती. ऐका एकाच देवाची भक्ती करा. जगद्गुरु तुकोबराईचा अभंग फार गोड आहे. जगद्गुरु तुकोबराई या मानवाला उपदेश करून सांगता, हात जोडून सांगतात, बाबा रे या मृत लोकात तुझा जन्म झाला, एका देवाची भक्ती कर. ऐका कलियुगातले साधक जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले. जगद्गुरु तुकोबरायांनी सुंदर हा अभंग निवडला, अभंगावरती चिंतन मांडलं. चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे एका देवाची भक्ती करा, इतर देवांची भक्ती करू नका. साधक उठले, महाराजांना म्हणाले, महाराज एका देवाची भक्ती करायची, इतर देवाची भक्ती करायची नाही. नेमकं ते देव नेमकं कोणते आहे सांगाल का तुम्ही आम्हाला. जगद्गुरु तुकोबरायाने सांगितले, बाबा रे सांगण्यासाठी तर मी या मृत लोकात आलेला आहे. आम्ही कुठून आलो माहितीये का? कुठून आलो? उसडवरून का, चांदवडवरून का, नाशिकवरून का? आम्ही आलो आम्ही. पण जगद्गुरु तुकोबराय कुठून आले? आम्ही माया कुंडवासी आलो याचा कारणासी, बोले देसी साचे भावे व्रतया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा या मृत्यूलोकामध्ये आम्ही आलो ना, या संतांना सांगण्यासाठी आलो, या मानवाला उपदेश करण्यासाठी आलो. पण काय एका देवाची भक्ती करा. संतांना विचार, महाराज तुम्ही म्हणाले ना एका देवाची भक्ती करा, इतर देवांची भक्ती करू नका, ते देव नेमका कोणता आहे आम्हाला सिद्ध करून दाखवा. जगद्गुरु तुकोबराय हात जोडून नम्रतेने समाजापुढे उपदेश करून सांगतात, बाबा ज्या देवाची भक्ती तुम्हाला करायची असेल तर पंढरीनाथ भगवान परमात्मा त्यांची भक्ती करा. ज्यांची भक्ती करायची नाही ना ते देव नेमकं कोणते ऐका. प्रत्येक शेतकरी वर्ग आहे ना, तुम्ही आम्ही प्रत्येक शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गाच्या प्रत्येक मेराला 4 पत्र्यांच्या खाली जो दगडाचा जो काही भगवा जो काही सिंदूर लावलेला असतो, शेंदूर, त्या देवाचं नाव काय? बोला चला. जेवण केलं पोटभर, त्या देवाचं नाव काय? म्हसोबा. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, त्या परमात्मा पुढे, त्या पांडुरंगा त्या म्हसोबाचं नाव उचलणार. नदीमध्ये 7 माऊली असतात. आपल्या भाषेत म्हणजे 7 असरा, त्या 7 असरांचं त्या माझ्या भगवान परमात्मा पुढे नाव घेतलेलं चालणार. मग साधकांनी सांगितलं, महाराज आम्ही त्या देवाचं नाव घेणार नाही, अंतःकरणापासून सांगतो, मनापासून सांगतो, आम्ही त्या जगाच्या मालकाचं आम्ही भजन करे. पण महाराजांनी सांगितलं फक्त भजन करू नका, वरवरती देवाची भक्ती करू नका, अंतःकरणापासून जगाच्या मालकाचं तुम्ही भजन करा, भक्ती करा. पण भक्ती करत असताना अभंग गाऊन म्हणा, अंतःकरणाने म्हणा. पण कसं? अभंगाच्या पहिल्या
एकदा जोरात टाळी वाजवा आमच्या ताईसाठी. वा, असं वाटत ताई तुमचा आवाज ऐकतच राहा. खरंच बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहत असतो बरं का, परंतु या ठिकाणी जरा पाहिला जरा बरं वाटलं. आज माझी जोडीनं माझ्या कार्यक्रमामध्ये उभे एकदा दोघांकडे एकदा जोरात टाळी वाजवा. माईबा, प्रत्येक गावात सप्ताह असतो, प्रत्येक गावामध्ये सप्ताह कीर्तन वगैरे सर्व असतं, पण आपल्या गावापेक्षा जरा ते सप्ताह कार्यक्रम जरा खालीच असेल बरं का. कारण आणि वाईट रस्त्याला दाखवणारे तुम्हाला गावातले 1000 लोक भेटतील. वाईट रस्त्याला दाखवणारे, वाईट रस्ता दाखवणारे 1000 लोक तुम्हाला भेटतील, पण चांगला रस्ता दाखवणारे आमचे संभाजी दादांसारखे हजारातला तुम्हाला फक्त एकच दिसेल. आणि मार्गदर्शन करणारे गावोगावी खरंच नाही.